मागच्या पार्ट 1 मध्ये आपण ऍडजेक्टिव्हचे काही व्होकॅब्युलरी त्यांच्या अर्थासह पाहिली, त्यांच्या प्रॅक्टिकल युसेजसह पाहिली. तेव्हा मी तुम्हाला सांगितलेलं की पार्ट 2 अजून बाकी आहे. तर आज आपण घेऊन आलेलो आहोत याचा पार्ट 2. आज आपण पाहणार आहोत राहिलेले ऍडजेक्टिव्ह जे इंटरमिडिएट आणि ऍडव्हान्स ऍडजेक्टिव्ह असणार आहेत, त्याचे प्रॅक्टिकल युसेज कसे करायचे. ते केल्यानं तुमचे इंग्लिशचे मिस्टेक्स नेहमीचे निघून जाणार. तर पार्ट 2 अजिबात मिस करू नका. आजचा हा पार्ट 2 पाहिल्यानंतर तुमच्या ऍडजेक्टिव्ह बद्दलचे सगळे कन्फ्युजन दूर होणार आहे. आणि जर तुम्ही पार्ट 1 पाहिलेला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला आय बटन वरती किंवा डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मिळून जाईल. तो पार्ट 1 तुम्ही पाहून घ्या. चला मग वेळ न घालवता सुरू करूया. तर पुढचे ऍडजेक्टिव्ह आहेत रफ. रफ म्हणजेच खडबडीत, जे स्मूथ नाही आहे असं. याचं एक्झाम्पल आहे द रोड इज रफ. रस्ता कसा आहे तर रस्ता खडबडीत आहे. अजून काय खडबडीत आहे तुम्ही मला कॉमेंट करा किंवा तुम्ही विचार करा आणि सेंटेन्सेस बनवा. मॉडर्न. मॉडर्न म्हणजे काय? आधुनिक. आपण म्हणतो ना द गर्ल इज मॉडर्न. मुलगी कशी आहे? आधुनिक आहे. एन्शंट. एन्शंट म्हणजे प्राचीन. इंडिया इज अन एन्शंट कंट्री. इंडिया कशी आहे? खूप प्राचीन कंट्री आहे. There are many monuments in India which are ancient. खूप सारे मॉन्युमेंट्स असे आहेत जे खूप प्राचीन आहेत इंडियामध्ये, खूप आधीचे, पूर्वीचे. त्याला आपण म्हणतो एन्शंट. फेमस, प्रसिद्ध. अमिताभ बच्चन इज अ फेमस ऍक्टर. पॉप्युलर, लोकप्रिय, लोकांच्यात खूप पॉप्युलर असा. शाहरुख खान इज अ पॉप्युलर इन यूथ. रेअर, दुर्मिळ, जे इझिली अवेलेबल नाही आहे. आजकाल बघा पाणी रेअर होत चाललंय. द वॉटर इज रेअर दीज डेज. पाणी दुर्मिळ होत चाललेलं आहे. वनस्पती दुर्मिळ होत चाललेल्या आहेत. द स्पेसीज आर रेअर दीज डेज. वाघ बघा दुर्मिळ होत चाललेले आहेत. सो वाघ पण टायगर्स आर रेअर दीज डेज. कॉमन म्हणजे सामान्य. कॉमनचं एक्झाम्पल आहे इट्स अ कॉमन मिस्टेक. ही अगदी सामान्य मिस्टेक आहे. डोंट वरी अबाउट इट. एक्सपेन्सिव्ह म्हणजे महाग. माय वॉच इज एक्सपेन्सिव्ह. माझं घड्याळ कसं आहे? एक्सपेन्सिव्ह आहे. टीसॉ वॉचेस आर एक्सपेन्सिव्ह. टीसॉचे वॉचेस कसे आहेत? टीसॉचे वॉचेस एक्सपेन्सिव्ह आहेत. आयफोन इज एक्सपेन्सिव्ह. आयफोन कसा आहे? एक्सपेन्सिव्ह आहे, महाग आहे. चीप म्हणजे काय? स्वस्त. आता काय स्वस्त आहे? साल्ट इज अ चीप. मीठ कसं आहे? स्वस्त आहे. तर साल्ट इज अ चीप. व्हॅल्युएबल म्हणजे काय? मौल्यवान, ज्याला खूप व्हॅल्यू आहे, किंमत आहे. दॅट इज कॉल्ड व्हॅल्युएबल. फॉर एक्झाम्पल गोल्ड इज व्हॅल्युएबल. गोल्ड कसं आहे? मौल्यवान आहे. डायमंड्स आर व्हॅल्युएबल. डायमंड्स कसे आहेत? व्हॅल्युएबल आहेत. युजलेस म्हणजे निरुपयोगी, ज्याचा काही उपयोग नाही. पॉवरफुल. पॉवरफुल म्हणजे शक्तिशाली. आता शक्तिशाली कोण आहे? टायगर इज पॉवरफुल ॲनिमल. लायन इज पॉवरफुल ॲनिमल ऑफ द जंगल. पीसफुल, शांतता पूर्ण. वी लिव्ह इन पीसफुल विलेज. आम्ही पीसफुल विलेज मध्ये, शांततापूर्ण विलेज मध्ये राहतो. आम्हाला शांतता पूर्ण गावे आवडतात. वी लाईक पीसफुल विलेजेस. डेंजरस म्हणजे धोकादायक. दॅट टर्न इज डेंजरस. तो टर्न कसा आहे? डेंजरस आहे, धोकादायक आहे. सेफ म्हणजे सुरक्षित. द रोड इज सेफ. रस्ता कसा आहे? सुरक्षित आहे, आपण जाऊ शकतो. नेक्स्ट, कम्फर्टेबल. कम्फर्टेबल म्हणजे आरामदायक. फॉर एक्झाम्पल दिस चेअर इज कम्फर्टेबल फॉर मी. ही चेअर कशी आहे? माझ्यासाठी कम्फर्टेबल आहे. आय एम कम्फर्टेबल हिअर. मी इथे कशी आहे? आरामदायी आहे. त्याच्याच ऑपोजिट आहे अनकम्फर्टेबल. म्हणजे काय? अस्वस्थ, आरामदायी नसणे. फॉर एक्झाम्पल दिस प्लेस इज अनकम्फर्टेबल फॉर मी. ही प्लेस कशी आहे? माझ्यासाठी आरामदायी नाहीये. अदरवाइज दिस सिटिंग अरेंजमेंट इज अनकम्फर्टेबल फॉर मी. ही सिटिंग अरेंजमेंट माझ्यासाठी आरामदायी नाहीये. अट्रॅक्टिव्ह म्हणजे आकर्षक, आकर्षण करणारे, अट्रॅक्शन खेचून घेणारे. फॉर एक्झाम्पल शी इज वेअरिंग अट्रॅक्टिव्ह साडी. ती कशी आहे? एकदम आकर्षक अशी साडी तिने नेसलेली आहे. अट्रॅक्टिव्ह. हँडसम म्हणजे देखणा. मी जेव्हा ब्युटिफुल सांगितलं होतं तेव्हा तुमच्या लक्षात आलं असेल की ब्युटिफुल एका मुलीसाठी वापरलं जातं आणि मुलाच्या रूपाचं वर्णन करायचं झालं तर आपण वापरतो हँडसम. आता हँडसम कोण आहे?
मेनी बॉलिवूड ऍक्टर्स आर हँडसम. नेक्स्ट इज गॉर्जियस. गॉर्जियस म्हणजे अत्यंत सुंदर. फॉर एक्झाम्पल, शी लुक्ड गॉर्जियस ऍट द पार्टी. ती काय झाली, पार्टीमध्ये खूप सुंदर दिसली, अत्यंत सुंदर. नेक्स्ट इज एलिगंट. एलिगंट म्हणजे रुबाबदार. शी वोर अन एलिगंट ड्रेस ऍट द पार्टी. तिने काय केलं, पार्टीमध्ये अगदी रुबाबदार असा वेशभूषा केली. नेक्स्ट आहे स्मार्ट. स्मार्ट म्हणजे काय, चतुर. ही इज स्मार्ट अँड हार्डवर्किंग. तो कसा आहे, चतुर आहे आणि हार्डवर्किंग आहे. दॅट गर्ल इज स्मार्ट. ती मुलगी कशी आहे, ती मुलगी स्मार्ट आहे. स्टायलिश. स्टायलिश म्हणजे छान, असं छान रुबाबात राहणारे व्यक्ती, नेहमी स्टाईल करणाऱ्या व्यक्तीला आपण म्हणतो स्टायलिश. शी इज अ स्टायलिश गर्ल. ती कशी आहे, स्टायलिश मुलगी आहे. फॉर्मल, औपचारिक म्हणजे काय, दॅट वॉज अ फॉर्मल मीटिंग. ती मीटिंग कशी होती, एक फॉर्मल मीटिंग होती, औपचारिक मीटिंग होती. त्याच्याच अपोजिट आहे इन्फॉर्मल म्हणजे अनौपचारिक. फॉर एक्झाम्पल, वी हॅड अन इन्फॉर्मल डिस्कशन येस्टरडे. आम्ही काल झालं अनौपचारिक डिस्कशन केलं. फॉर्मल आणि इन्फॉर्मल मध्ये फरक काय आहे, की फॉर्मल म्हणजे काय, तर स्कूलमध्ये, कॉलेजमध्ये, बँकमध्ये अशा ठिकाणी आपण जे कम्युनिकेशन करतो दॅट इज फॉर्मल कम्युनिकेशन. ऑफिसमध्ये असेल. आणि इन्फॉर्मल म्हणजे आपले फ्रेंड्स असतील, रिलेटिव्ह असतील, तिथं जे कम्युनिकेशन केलं जातं दॅट इज कॉल्ड इन्फॉर्मल डिस्कशन किंवा इन्फॉर्मल गोष्टी. फ्लेक्झिबल म्हणजे काय, लवचिक. फॉर एक्झाम्पल, मेनी जिम्नॅस्टिक्स आर फ्लेक्झिबल. बरेचसे जिम्नॅस्टिक्स कसे असतात, तर फ्लेक्झिबल असतात. वी प्रोव्हाइड फ्लेक्झिबल बॅच टाइम. आम्ही काय करतो, फ्लेक्झिबल बॅच टाइम तुम्हाला प्रोव्हाइड करतो. त्यासाठी ऍडमिशन घ्या ईगल स्पोकन इंग्लिश अकॅडमी मध्ये. स्ट्रिक्ट म्हणजे कडक. शी इज अ व्हेरी स्ट्रिक्ट टीचर. ती कशी आहे, खूप स्ट्रिक्ट टीचर आहे. यू शुडंट बी सो स्ट्रिक्ट. तू खूप स्ट्रिक्ट असायला नाही पाहिजेस. यू मस्ट बी लिटल लिनियंट. थोडस दयाळू, लिनियंट असलं पाहिजे. सेन्सिटिव्ह म्हणजे संवेदनशील. फॉर एक्झाम्पल, माय मदर इज सो सेन्सिटिव्ह फॉर मी. माझ्यासाठी कशी आहे, खूप सेन्सिटिव्ह आहे. किंवा दॅट ट्री इज व्हेरी सेन्सिटिव्ह. ते ट्री कसं आहे, खूप सेन्सिटिव्ह आहे, संवेदनशील आहे. इंडिपेंडेंट म्हणजे काय, स्वतंत्र. आय लव्ह टू लिव्ह इंडिपेंडेंट लाईफ. मला स्वतंत्र लाईफ जगायला आवडते. शी इज अन इंडिपेंडेंट गर्ल. ती कशी आहे, स्वतंत्र मुलगी आहे. डिपेंडेंट म्हणजे अवलंबून. डोंट बी डिपेंडेंट ऑन एनीवन. कुणावरतीही अवलंबून राहू नका. नेक्स्ट आहे हेल्पफुल. हेल्पफुल म्हणजे काय, मदत करणारा. फॉर एक्झाम्पल, माय कलिग्स आर हेल्पफुल. माझे जे सहकारी आहेत ते कसे आहेत, मदत करणारे आहेत, हेल्पफुल आहेत. माय नेबर्स आर हेल्पफुल. माझे नेबर्स कसे आहेत, मदत करणारे आहेत. सपोर्टिव्ह म्हणजे पाठिंबा देणारा. माय हजबंड इज व्हेरी सपोर्टिव्ह. माझे हजबंड कसे आहेत, खूप सपोर्टिव्ह आहेत. माय फॅमिली इज सपोर्टिव्ह. माझी फॅमिली कशी आहे, सपोर्टिव्ह आहे. सक्सेसफुल म्हणजे यशस्वी. शी इज सक्सेसफुल गर्ल. ती कशी आहे, सक्सेसफुल मुलगी आहे. ही इज सक्सेसफुल बिझनेसमन. तो एक सक्सेसफुल बिझनेसमन आहे. अनसक्सेसफुल म्हणजे अयशस्वी. ही इज अनसक्सेसफुल प्लेयर. तो अयशस्वी प्लेयर आहे. फेथफुल विश्वासू, ज्याच्यावरती विश्वास करू शकतोय असा. फॉर एक्झाम्पल, माय फ्रेंड इज सो फेथफुल. माझा फ्रेंड कसा आहे, फेथफुल आहे. स्किल्ड म्हणजे कुशल. वी हॅव स्किल्ड लेबर्स इन अवर कंपनी. आमच्या कंपनीमध्ये कसे आहेत, स्किल्ड लेबर्स आहेत. वी हॅव स्किल्ड स्टाफ इन अवर अकॅडमी. आमच्या अकॅडमीमध्ये कसं आहे, कुशल असा स्टाफ आहे. टॅलेंटेड म्हणजे प्रतिभावान, ज्याच्याकडे खूप टॅलेंट आहे, प्रतिभा आहे. फॉर एक्झाम्पल, ही इज टॅलेंटेड सिंगर. तो कसा आहे, एक टॅलेंटेड सिंगर आहे, त्याच्याकडे खूप सारी प्रतिभा आहे. ॲम्बिशियस म्हणजे महत्वाकांक्षी. विराट कोहली इज ॲम्बिशियस क्रिकेट प्लेयर. विराट कोहली कसा आहे, महत्वाकांक्षी क्रिकेट प्लेयर आहे. शी इज अन ॲम्बिशियस लेडी. ती कशी आहे, एक महत्वाकांक्षी लेडी आहे. नेक्स्ट इज डिटरमाइंड म्हणजे दृढ निश्चयी. म्हणजे काय, तर जो पक्का निश्चय करतो त्याला म्हणतो आपण डिटरमाइंड. फॉर एक्झाम्पल, ही इज डिटरमाइंड टू सक्सीड.
तो कसा आहे, सक्सेस बद्दल दृढ निश्चय करणारा व्यक्ती आहे. फोकस्ड म्हणजे लक्ष केंद्रित करणारा. फॉर एक्झाम्पल, बी फोकस्ड, व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू अचीव यू विल अचीव. फोकस राहा, तुम्हाला जे अचीव करायचंय तुम्ही निश्चित अचीव कराल, बट बी फोकस्ड ऑलवेज. बी फोकस्ड टुवर्ड युअर टार्गेट्स, तुमच्या टार्गेटवर लक्ष केंद्रित करा. डिसिप्लिन्ड म्हणजे शिस्तप्रिय. द टीचर्स आर डिसिप्लिन्ड, टीचर्स कसे आहेत, शिस्तप्रिय आहेत. बी डिसिप्लिन्ड ऑलवेज, नेहमी डिसिप्लिन्ड राहा. ही इज व्हेरी डिसिप्लिन्ड पर्सन, तो कसा आहे, खूप डिसिप्लिन्ड पर्सन आहे. ही ऑलवेज कम्स इन टाइम, तो नेहमी वेळेमध्ये येतो. पंक्च्युअल, वक्तशीर, जो वेळ पाळतो, दिलेली वेळ पाळतो, दॅट इज कॉल्ड पंक्च्युअल. वी हॅव पंक्च्युअल स्टाफ इन अवर अकॅडमी. आमच्या अकॅडमी मधला स्टाफ कसा आहे, पंक्च्युअल आहे, वेळेत येणारा आहे. शी इज अन इफिशियंट मॅनेजर, ती कशी आहे, एक कार्यक्षम मॅनेजर आहे. दे आर इफिशियंट पीपल, ते कसे आहेत, कार्यक्षम लोक आहेत. इफेक्टिव्ह म्हणजे प्रभावी, प्रभाव टाकणारा. दे प्लेड अन इफेक्टिव्ह इनिंग, ते कशी इफेक्टिव्ह, प्रभाव टाकणारी इनिंग खेळले. ही स्पोक इफेक्टिव्ह इन द मीटिंग, तो मीटिंग मध्ये खूप प्रभावीपणाने बोलला. कॉम्पिटेटिव्ह म्हणजे स्पर्धात्मक. आपण नेहमी म्हणतो ना, स्पर्धेचं युग आहे. दिस एरा इज द कॉम्पिटिटिव्ह एरा, स्पर्धेचा एरा आहे. दॅट्स वाय स्टे फोकस्ड ऑलवेज. त्यामुळेच काय आहे, फोकस्ड राहा, डिटरमाइंड राहा, डिसिप्लिन्ड राहिलं पाहिजे. नेक्स्ट आहे कोऑपरेटिव्ह, म्हणजे काय, सहकार्यशील, नेहमी कोऑपरेट करत राहा. अवर ऑल कलिग्स आर कोऑपरेटिव्ह टू इच अदर, ते एकमेकाविषयी काय आहेत, कोऑपरेटिव्ह आहेत. इन्स्पायरिंग म्हणजे प्रेरणादायी, प्रेरणा देणारं. हर लाईफ जर्नी इज इन्स्पायरिंग टू अस, तिची लाईफची जर्नी काय आहे, आपल्यासाठी प्रेरणादायी आहे. बी इन्स्पायरिंग टू एव्हरीवन, सगळ्यांसाठी तुम्ही प्रेरणादायी राहा. मोटिवेटेड म्हणजे प्रेरित. स्टे मोटिवेटेड ऑलवेज, नेहमी काय आहे, मोटिवेटेड राहा, प्रेरित राहा. बी सेल्फ मोटिवेटेड, नेहमी स्वतःनेच स्वतःला प्रेरित करत राहा. नेक्स्ट, ऍडव्हान्स्ड ऍडजेक्टिव्ह्स. एक्सेप्शनल म्हणजे काय, अपवादात्मक. बघा, आय इज ऑलवेज अन एक्सेप्शनल केस. आय कशी आहे, नेहमी एक अपवाद आहे, अपवादात्मक केस आहे. नेक्स्ट आहे आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग म्हणजे काय, उत्कृष्ट. इंडिया प्लेड अन आउटस्टँडिंग इनिंग, इंडिया कशी आहे, एक आउटस्टँडिंग इनिंग खेळली. शी गेव अन आउटस्टँडिंग स्पीच, तिने एक उत्कृष्ट स्पीच दिलं. मॅग्निफिसेंट, मॅग्निफिसेंट म्हणजे भव्य. द पॅलेस इज मॅग्निफिसेंट, पॅलेस कसा आहे, भव्य दिव्य असा आहे. नेक्स्ट इज स्पेक्टॅक्युलर. स्पेक्टॅक्युलर म्हणजे नेत्रदीपक. वी वॉच्ड अन स्पेक्टॅक्युलर नाईट शो, आम्ही एक खूप छान असा स्पेक्टॅक्युलर नेत्रदीपक असा शो पाहिला. रिमार्केबल म्हणजे उल्लेखनीय, ज्याचा उल्लेख करावा अशी. शी गेव अन रिमार्केबल सोल्युशन, तिने एक उल्लेखनीय असं सोल्युशन दिलं. ही प्लेड अन रिमार्केबल इनिंग, तो एक उल्लेखनीय अशी इनिंग खेळला. एक्स्ट्राऑर्डिनरी, असामान्य. ही हॅज अन एक्स्ट्राऑर्डिनरी टॅलेंट, त्याच्याकडे कसं आहे, एक असामान्य असं टॅलेंट आहे. फिनॉमिनल म्हणजे विलक्षण. द टीम सक्सेस वॉज फिनॉमिनल, टीमचं सक्सेस कसं होतं, विलक्षण असं होतं. इनक्रेडिबल म्हणजे अविश्वसनीय. इट वॉज अन इनक्रेडिबल एक्सपिरियन्स, हा एक्सपिरियन्स कसा होता, अविश्वसनीय असा एक्सपिरियन्स मी घेतला होता. ब्रिलियंट म्हणजे तेजस्वी, हुशार, इंटेलिजंट. ही इज ब्रिलियंट स्टुडंट, तो कसा आहे, एक ब्रिलियंट स्टुडंट आहे. दे आर ब्रिलियंट कोरिओग्राफर्स, ते कसे आहेत, ब्रिलियंट कोरिओग्राफर्स आहेत. सोफिस्टिकेटेड, परिष्कृत म्हणजे काय, ही हॅज सोफिस्टिकेटेड स्टाईल, म्हणजे जादा असं भपकेबाजपणा नसलेलं, दॅट्स कॉल्ड सोफिस्टिकेटेड. तर त्याची स्टाईल कशी, एकदम सोफिस्टिकेटेड आहे, ज्या त्या ह्याला जशी तशी असणे, दॅट इज सोफिस्टिकेटेड. इनोव्हेटिव्ह म्हणजे नाविन्यपूर्ण, ज्याच्यामध्ये नवीन नवीन गोष्टी असतील. फॉर एक्झाम्पल, अवर टीममेट्स ऑलवेज गेट्स इनोव्हेटिव्ह आयडियाज,
आमचे टीममेट्स काय करतात, नेहमी काहीतरी नवीन नवीन आयडियाज घेऊन येतात. विजनरी म्हणजे दूरदृष्टी असलेला. फॉर एक्झाम्पल, द किंग वॉज अ विजनरी पर्सन. किंग कसा होता, ज्याला दूरदृष्टी होती असा होता. द प्राईम मिनिस्टर इज विजनरी पर्सन. प्राईम मिनिस्टर कसे आहेत, दूरदृष्टी असणारे आहेत. करिस्मॅटिक म्हणजे करिश्माई असा असणारा, जादुई असा असणारा. फॉर एक्झाम्पल, दॅट ऍक्टर इज अन करिस्मॅटिक पर्सनॅलिटी. दॅट ऍक्टर हॅज करिस्मॅटिक पर्सनॅलिटी. त्या ऍक्टर कशी अगदी जादुई अशी पर्सनॅलिटी आहे. इन्फ्लुएन्शियल म्हणजे प्रभावी. फॉर एक्झाम्पल, देर आर मेनी इन्फ्लुएन्सर ऑन द यूट्यूब. दोज आर इन्फ्लुएन्शियल. ते काय आहेत, प्रभाव टाकत असतात. पर्स्युएसिव्ह म्हणजे पटवून देणारा, आपलं म्हणणं पटवून देणारा. अवर बॉस इज सो पर्स्युएसिव्ह. आमचे बॉस कसे आहेत, तर आपलं म्हणणं पटवून देतात. अवर टीममेट्स आर पर्स्युएसिव्ह. आमचे टीममेट्स कसे आहेत, तर आपलं म्हणणं पटवून देतात. डिप्लोमॅटिक म्हणजे मुत्सही. द हिटलर वॉज डिप्लोमॅटिक. हिटलर कसे होते, तर डिप्लोमॅटिक होते, मुत्सही होते. कंपॅशनेट म्हणजे दयाळू, ज्याला दया माया आहे, दॅट्स कॉल्ड कंपॅशनेट. फॉर एक्झाम्पल, बी ऑलवेज कंपॅशनेट टू द पुअर पीपल. नेहमी त्यांच्याबद्दल दयाळू राहिलेलं चांगलं, पुअर लोकांबद्दल. एम्फथेटिक म्हणजे सहानुभूतीशील. शी इज एम्फथेटिक टू अदर्स फिलिंग. तिला इतरांच्या फिलिंग्स बद्दल काय आहे, सहानुभूती आहे. रेझिलियंट म्हणजे संकटावर मात करणारा. द किंग वॉज रेझिलियंट. किंग कसा होता, संकटांवर मात करणारा असा होता. इंडियन फोर्स इज करेजियस. इंडियन फोर्स कशी आहे, करेजियस आहे. अवर फायर फायटर्स आर करेजियस. आपले फायर फायटर्स काय आहेत, करेजियस आहेत. फिअरलेस म्हणजे निर्भय, ज्याला भीती नाही आहे असा, दॅट्स कॉल्ड फिअरलेस. फॉर एक्झाम्पल, ही इज द फिअरलेस मॅन. तो काय आहे, निर्भयी आहे, त्याला भीती वाटत नाही. दबंग असणे, ज्याला कशाचीच भीती नाही, दॅट्स कॉल्ड फिअरलेस. डिलिजंट म्हणजे मेहनत करणारा. फॉर एक्झाम्पल, शी इज डिलिजंट गर्ल. ती कशी आहे, मेहनती मुलगी आहे. मेटिक्युलस म्हणजे बारकाईने काम करणारा, अगदी छोट्या छोट्या गोष्टींचा पण विचार करणारा, त्यालाच म्हणतो आपण मेटिक्युलस. ही इज मेटिक्युलस इन हिज वर्क. तो त्याच्या कामाविषयी कसा आहे, अगदी मेटिक्युलस आहे, बारकाईने काम करतो. वर्सटाईल म्हणजे अष्टपैलू, म्हणजे बऱ्याच गोष्टींमध्ये पारंगत असणाऱ्याला आपण म्हणतो वर्सटाईल. परेश रावल इज अ वर्सटाईल ऍक्टर. परेश रावल कसे आहेत, तर वर्सटाईल आहेत, बऱ्याच वेगवेगळ्या भूमिका ते करतात. महेंद्र सिंग धोनी इज वर्सटाईल क्रिकेट प्लेअर. महेंद्र सिंग धोनी कसा वर्सटाईल प्लेअर आहे, बरेच फिल्डर पण आहे, विकेट कीपर पण आहे, बॅट्समॅन पण आहे, समटाइम्स बॉलिंग टू. सो वर्सटाईल. ऑथेंटिक म्हणजे अस्सल, जेन्युइन आपण ज्याला म्हणतो. ऑथेंटिक म्हणजे काय, अस्सल, ज्याला जेन्युइन म्हणतो, रिअल असं. फॉर एक्झाम्पल, आय लाईक टू टेस्ट ऑथेंटिक फूड. मला काय आहे, अस्सल ऑथेंटिक चवीचं फूड टेस्ट करायला आवडतं. वेन वी ट्रॅव्हल टू कोकण, वी ईट ऑथेंटिक फूड. आम्ही तिथलं जे ऑथेंटिक फूड आहे ते आम्ही खातो. जेन्युइन म्हणजे खरा. ही इज द जेन्युइन पर्सन. तो कसा आहे, खरा आहे. ट्रान्सपरंट म्हणजे पारदर्शक. बी ऑलवेज ट्रान्सपरंट ॲट युअर वर्क. तुमच्या कामावरती नेहमी कसं आहे, ट्रान्सपरंट राहणं चांगलं आहे. इथिकल म्हणजे नैतिक, जे इथिक्सच्या बाहेर काही करत नाही त्याला म्हणतो इथिकल. सो वी वर्क ऑन आवर इथिक्स. आम्ही काय आहे, आमच्या इथिक्स वरतीच काम करतो. डॉक्टर्स शुड बी इथिकल. डॉक्टर्स कसे असले पाहिजेत, इथिकल असले पाहिजेत. रॅशनल मीन्स तर्कसंगत. फॉर एक्झाम्पल, द डिसिजन इज रॅशनल. डिसिजन कसा आहे, रॅशनल आहे, तर्कसंगत आहे, सगळ्या गोष्टींचा विचार केलेला आहे, तर्क काढून काढलेला असा हा डिसिजन आहे. लॉजिकल म्हणजे तार्किक. बी ऑलवेज लॉजिकल. नेहमी काय आहे, लॉजिकल राहा, ज्याला लॉजिक आहे अशा गोष्टीच सांगणे गरजेचं आहे. नेक्स्ट आहे मिनिमलिस्टिक. मिनिमलिस्टिक म्हणजे साधेपणाचा. फॉर एक्झाम्पल,
शी लाईक्स मिनिमलिस्टिक डिझाईन्स. तिला काय आहेत मिनिमलिस्टिक डिझाईन्स आवडतात, म्हणजे साध्या साध्या. शी वॉर मिनिमलिस्टिक मेकअप. तिने काय अगदी साधा सुद्धा थोडासा मेकअप लावलेला आहे. सस्टेनेबल म्हणजे शाश्वत, जे सस्टेन करतं त्याला आपण म्हणतो सस्टेनेबल. वी शुड अडॉप्ट सस्टेनेबल प्रॅक्टिसेस. आपण असे प्रॅक्टिसेस अडॉप्ट करायला पाहिजेत जे शाश्वत आहेत. इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरण पूरक, पर्यावरणाला कोणतीही हानी होणार नाही, त्याला म्हणतो आपण इको फ्रेंडली. दीज डेज पीपल स्टार्टेड टू गेट इको फ्रेंडली गणेशा आयडॉल्स. आजकाल लोकांनी काय केलेलं आहे, इको फ्रेंडली गणेशा आयडॉल्स आणणं सुरू केलेलं आहे. इंटेलेक्च्युअल. इंटेलेक्च्युअल म्हणजे बौद्धिक. ही एन्जॉयज इंटेलेक्च्युअल डिस्कशन्स. तो काय करतो, इंटेलेक्च्युअल डिस्कशन्सला एन्जॉय करतो. ही ऑलवेज लाइक्स टू स्पीक इंटेलेक्च्युअल डिस्कशन्स. त्याला नेहमी अशा बौद्धिक गोष्टीवरती बोलायला ऐकायला आवडतं. स्कॉलरली म्हणजे विद्वत्ता पूर्ण. शी रोट अ स्कॉलरली आर्टिकल. तिनं काय केलं, विद्वत्ता पूर्ण असं एक आर्टिकल लिहिलं. प्रेस्टिजियस म्हणजे प्रतिष्ठित, प्रतिष्ठा असणारे. ही स्टडीड ॲट प्रेस्टिजियस युनिव्हर्सिटी. त्यानं काय झालं, प्रेस्टिजियस प्रतिष्ठित अशा युनिव्हर्सिटीमध्ये त्यानं स्टडी केलेला आहे. लिजेंडरी म्हणजे दंतकथा समान, म्हणजे खोटं नाही तर अशी गोष्ट जी आपण विश्वास पण ठेवू शकणार नाही, दॅट इज कॉल्ड लिजेंडरी. फॉर एक्झाम्पल सचिन तेंडुलकर इज अ लिजेंडरी पर्सन. कसं आहे, दंतकथा समान आहे, केवढे टॅलेंट आहे, एवढ्या लहान वयात त्याने एवढ्या साऱ्या गोष्टी केल्या, त्यामुळं ही इज लिजेंडरी पर्सन. टाइमलेस, कालातीत. द सॉन्ग इज टाइमलेस. सॉन्ग कसं आहे, कालातीत आहे, म्हणजे बऱ्याच काळापर्यंत ते असंच राहते. सुप्रीम म्हणजे सर्वोच्च. शी हॅज ऑल सुप्रीम अथॉरिटीज. तिच्याजवळ सगळ्या सुप्रीम सर्वोच्च अथॉरिटीज आहेत. तर आता वेळ आहे आजच्या चॅलेंजची. तर आजचं तुमचं चॅलेंज आहे, राईट वन सेंटेन्स फॉर ईच वर्ड इन द कॉमेंट्स. तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक वर्डला वापरून सेंटेन्सेस कॉमेंट्स करायचे आहेत. त्याच्यानंतर यूज ॲटलिस्ट 3 व्होकॅब्युलरी वर्ड्स इन वन शॉर्ट पॅराग्राफ. तुम्हाला ॲटलिस्ट असा पॅराग्राफ तयार करायचा आहे त्याच्यामध्ये ॲटलिस्ट आपण आज शिकलेले 3 वर्ड्स तुम्ही वापरतायत. त्याच्यानंतर तुम्हाला काही होमवर्क आहे, कारण तुम्हाला तुमचं इंग्लिश फ्लुएंट करायचं आहे. त्यासाठीचं होमवर्क आहे, रोज तुम्हाला 5 नवीन वर्ड शिकायचे आहेत. मेक 5 सेंटेन्सेस. फक्त शिकायचे आहेत असं नाही, तर त्याचे नवीन सेंटेन्सेस बनवायचे आहेत. रिवाइज यस्टरडेज 5 वर्ड्स. कालचे 5 वर्ड्स आज रिवाइज करायचे आहेत. यूज ॲटलिस्ट 1 वर्ड इन डेली कॉन्व्हर्सेशन. आणि जे तुम्ही शिकताय त्यातला ॲटलिस्ट 1 वर्ड तुम्हाला डेली कॉन्व्हर्सेशन मध्ये वापरायचा आहे. शब्दपाठ करून इंग्लिश बोलता येत नाही, त्याचा योग्य वापर करता आला पाहिजे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि जो दिलेला होमवर्क आहे तो कंप्लीट करा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण आम्ही असेच इंग्लिश रिलेटेड व्हिडिओज टाकत आहोत आमच्या चॅनलला. थँक्यू सो मच.